नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. महाकालचं दर्शन घेऊन पण खूपच छान वाटलं. मस्त दर्शन झालं मन भरून. फोटो काढताना आले एवढे व्हिडिओ, पण मस्त दर्शन झालं ना. वगैरे पटकन दर्शन झाला. सकाळी लवकर गेलो आम्ही म्हणून मस्तच दर्शन झाला. काल बघा ना, आता महाकालचं मस्त दर्शन झाला. अगदी मन भरून दर्शन झालं. खूपच मनाला समाधान वाटतंय. उज्जैनला येऊन महाकालचं दर्शन झाला. कारण कोणाला पण योग येत नाही महाकालचं दर्शन व्हायला, असं मी ऐकलं आहे. बोलतात का जर महाकालचा बोलवणा आला तरच दर्शन होतो. म्हणून आम्हाला मस्त दर्शन झालेलं आहे. आम्हाला महाकालचे सकाळी मस्त दर्शन झाले. ती व्हिडिओ तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या मागच्या व्लॉगमध्ये जाऊन पहा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करील. तर आता आम्ही चालत नाश्ता करायला. आम्ही नाश्ता करायला बसल्या. विधी कशी आहे इडली? वैष्णवी चाय कशी आहे? ताई कशी आहे चाय? स्वरूपा जय महाकाल. जय महाकाल. चाय कशी आहे? मस्त आहे, मस्त आहे ना चहा. पहिलं इडली खायची ना बेटा? होय, इडली खायची ना. कसा वाटला नाश्ता? काय नाश्ता कसा वाटला? एक नंबर. भूकच लागले तोंड मुस्काटलं चहा भारी. नाही, तिथं इडली ना आली ना, जरा खाल्यावर फ्रेश होईल. जरा टाईम लागला. इडल्या फ्रेश बनवून भेटतात तिथे. घे ना, मस्त टेस्टी इडली. स्वरूपा कशी आहे इडली? इथे अजून घे. मस्त नाश्ता केला आणि आता आम्ही चालत काल भैरव दर्शनाला. मस्त वाटतंय. आणि मधी घ्या असं कम्प्लीट. चला मग आता काल भैरवाच्या दर्शनाला निघालो होतो आम्ही. आमची रिक्षा आले, वाट बघतोय आम्ही. चालत रिक्षाकडे. इकडं रिक्षा येऊ नाही देत म्हणून आम्ही तिकडं चालत, थोडंफार चालत. आमच्या ग्रुपची अर्धी माणसं उशिरा उठली, त्यामुळं आमचे 2 ग्रुप झालेले आहेत. कारण ते चाललेत आता महाकाल दर्शनाला. आणि महाकाल दर्शनाला आता टाईम झाला आहे म्हणून आता जास्तच वेळ लागेल त्यांना. म्हणून आता आम्ही चाललो काल भैरव बघायला आणि त्या जाणार आहेत महाकाल दर्शनाला. आम्ही त्यांना सकाळी उठवत होतो, पण काल प्रवासात ती खूप थकलेली होती म्हणून ती काही उठली नाही. आम्ही उठलो कारण आम्हाला सकाळीच दर्शन करायचं होतं. कारण सकाळी गेल्यावर लवकर दर्शन होतं हे आम्हाला माहीत होतं. गाईज आम्ही महाकाल मंदिराच्या परिसरातून चालत ऑटो इकडं म्हणजे आहे. कारण तिकडचे रस्ते बंद केलेले आहेत आणि मंदिराजवळ जे आपण रील पाहता ते पण तिथं पण व्हिडिओ काढणे शक्य नाही. कारण तिथं पण जाणं बंद केलेलं आहे. कारण खूपच लोकांची गर्दी असल्यामुळे मंदिराच्या तिथे जो व्ह्यू तुम्ही पाहता म्हणजे उज्जैनचा महाकालच्या मंदिराचा, तर तिकडं जाणं बंद केलं. म्हणून तिथं ती रील आम्हाला काढताना आली, ती आम्हाला काढायची होती. म्हणून आम्ही ती बाहेरूनच काढली इकडनं, या साईडून. कारण या साईडचे सगळे गेट चालू आहेत, तिकडं जाणं बंद केलं. कारण लोकांची खूपच गर्दी होते म्हणून काही बंद केलेली आहे. तर चला मग आता काल भैरवाच्या दर्शनाला आमची रिक्षा इथे थांबले. प्रीती चालले आमचं पुढं, मेन माणूस आमचा.
गाईस आपल्याला मी एक गोष्ट सांगायची विसरून गेली. आमचं ग्रुपचं 2 भाग पडलेलं आहेत कारण अर्धी माणसं आमची महाकालच्या दर्शनाला उठली नाही लवकर. ते आता उठले आणि ते आता दर्शनाला जाणार आहेत. म्हणून आता आम्ही चाललो कालभैरवाच्या दर्शनाला. कारण थांबून आम्हाला नुसतं रूमवर बसून काय फायदा नाही. म्हणून आता आम्ही चाललो कालभैरवाच्या दर्शनाला. आणि आमचा दुसरा ग्रुप गेला आहे तिकडं म्हणजे महाकालच्या दर्शनाला. तर आता आपण संध्याकाळीच भेटू सगळी एकत्र. आमचा ऑटोवाला मला काहीतरी सांगायचं झालं म्हणजे संध्याकाळीच येऊ आम्ही राहतो. आता आम्ही कालभैरवाच्या दर्शनाला जाऊ पाहिजे कारण तो 15 किलोमीटर तिथून लांब आहे. आणि तिथं पण महाकालच्या दर्शनासारखीच गर्दी असते. म्हणून आता आम्ही तो दर्शन पहिला करून येणार आहोत. प्रीती चलो कालभैरव चलो 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 चल चल त्याच्या माग. आम्ही रस्त्यात महर्षी सांदीपानी आश्रमात आलेलो आहोत. खूप मस्त परिसर होता. सगळीकडे मस्त झाडे लावलेली होती. जे भगवान श्रीकृष्णाचे गुरुकुल आहे. याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने आणि सुदामाने शिक्षण घेतले होते. इथे श्रीकृष्णाने घेतलेल्या 14 विद्या आपण पाहू शकतो. इथे कुंड आणि काही मंदिरे पण पाहायला मिळतात. आमचा रिक्षावाला आम्हाला या ठिकाणची माहिती सांगणार आहे आणि गाईड करणार आहे. तर चला पाहूया तो आपल्याला काय सांगतो. मैं जानकारी दूँ करूँ तो इधर आओ, एक जना बनाओ वीडियो बाकी रहे. क्या दीदी जानकारी सुन लो फिर चले जाओ आराम से दर्शन करने. हाँ बोल. है ना दीदी. सबसे पहले जय श्री महाकाल. जिस जगह आप आए वो जगह महर्षि सांदीपनी आश्रम है. यहाँ से भगवान कृष्ण सुदामा जी बलराम जी पढ़ाई करके गए. मथुरा वृंदावन से भगवान यहाँ पढ़ने आए थे. उन्होंने यहाँ से 14 विद्या 64 कला का ज्ञान प्राप्त किया है मात्र 126 दिन में और वापस भगवान वृंदावन लौट गए यहाँ से पढ़ाई करके. उनके गुरु का नाम है महर्षि सांदीपनी और उनके नाम से अभी तक आश्रम चल रहा है. यहाँ पर 2 मंदिर देखने को मिलेंगे. पहले नंबर पर आते हैं सर्वेश्वर महादेव जो स्वयंभू है. स्वयंभू समझते होंगे आप. खुद से उस पर एक बेलपत्र से उत्पत्ति हुई है. 6000 साल प्राचीन मंदिर है. अदरवाइज कोई से मंदिर जाते हैं अपन तो शिवलिंग के ऊपर अलग से नाग देवता बिठाए हुए देखे होंगे आपने. सोने चांदी मेटल किसी भी रूप में. यहाँ पर ऐसा कुछ देखने को नहीं मिलेगा क्योंकि स्वयंभू शिवलिंग अपने ऊपर नाग धारण नहीं करती. इनकी जलाधारी रहती है ना, उसी के साथ में नाग देवता लिपटे हुए रहते हैं, इसलिए वो स्वयंभू कहलाते हैं. दूसरे नंबर पर आते हैं कुंडेश्वर महादेव. हमारे पूरे उज्जैन की यात्रा करोगे ना आप, उसमें 9 नारायण 7 सागर 84 महादेव विराजमान है. 84 महादेव में से 40वें नंबर पर कुंडेश्वर महादेव आता है. वहाँ लिखा भी है. इनकी भी खास बात है. कोई से भी शिव मंदिर या शिवलिंग के सामने क्या देखा अभी तक आपने? नंदी को देखा. नंदी महाराज हर जगह बैठे हुए रहते हैं. यहाँ पर पूरे विश्व और वर्ल्ड में मात्र एक जगह है कि चारों पैरों पर खड़ा नंदी है. देखने को मिलेगा आपको. देखा कहीं आपने खड़ा नंदी देखा? हर जगह बैठा रहता है. यहाँ पर खड़ा है. क्यों है उसका रीजन मालूम है आपको? यहाँ पर प्रथम हरिहर मिलन हुआ था. बालावस्था में कृष्ण भगवान पढ़ाई करने आए थे ना, तो कृष्ण भगवान यहाँ पढ़ाई करने आए थे तो भोलेनाथ जी उनसे भेंट करने आए थे प्रथम बार. तो अपने हिंदू धर्म में बोलते 33 कोटि देवी देवता उनके स्वागत में खड़े थे, जिनमें से उनके प्रिय नंदी महाराज, जिनकी खड़ी प्रतिमा देखने को मिलेगी आपको कुंडेश्वर महादेव के सामने चारों पैरों पर. कृष्ण भगवान की मूर्ति अभी तक हर जगह कैसी देखी है आपने? बांसुरी बजाती हुई देखी होगी. यहाँ पर कृष्ण भगवान, बलराम जी, सुदामा जी तीनों बैठे हैं. पुस्तक लेकर पढ़ाई कर रहे हैं. जस्ट सामने गुरु और गुरु चरण भी अभी तक यहाँ पर रखे हुए हैं ना. पहले चलेंगे अपन सर बाहर चलेंगे. जय श्री महाकाल. आगे जानकारी. जय श्री महाकाल. आ जाओ. रुद्राक्ष
गाईज माझी ही व्हिडिओ खूपच मोठी होते, म्हणून मी आता ही व्हिडिओ इथंच संपवणार आहे. आणि तुम्ही सकाळी पाहिलेलंच आहे, आम्हाला महाकालचं दर्शन खूपच सुंदर झालेलं आहे, खूपच छान झालेलं आहे. आणि आता ही व्हिडिओ मी इथेच संपवतो. आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू कालभैरव दर्शनाच्या. तर ती व्हिडिओ आता मी दुसरीच बनवणार आहे, कारण माझी ही व्हिडिओ खूपच मोठी होत चालली आहे, म्हणून आता ही व्हिडिओ मी इथेच संपवते. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय बाय बाय. तर जय श्री महाकाल. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.